जॉईन व्हायचं आहे. आजची मुलाखत आपली कुणाल शिंदे कर्तव्य यांच्यावर चालू होणार आहे. मी सर्व व्ह्युअर्सना विनंती आपण लवकरात लवकर जॉईन व्हायचं. व्ह्युअर्सना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे. लगेचच कुणाल शिंदे कर्तव्य यांच्यावर आपली आजची लाईव्ह मुलाखत चालू होणार आहे. आम्ही माझा आवाज येतो आहे? हॅलो, सर्व व्ह्युअर्सचं स्वागत आहे. आम्ही माझा आवाज येत असेल तर काम पाठवू शकता तुम्ही. नेटवर्क इश्यू होत असतो का, थोडासा आपला आवाज डबल येत होता. सर्व व्ह्युअर्सचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी नेणार करून. आणि आजची आपली धन्यवाद अमय. आवाज वगैरे व्यवस्थित असेल, नेटवर्क वगैरे जर व्यवस्थित असेल तर आज आपल्या आजच्या या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. आजची मुलाखत कर्दावडे गावचे सुपुत्र जय भवानी तरुण मंडळाचे एक उत्कृष्ट चढाईपटू अर्थातच कुणाल शिंदे, ज्युनियर इंडिया त्यांचं म्हणून त्यांना ओळखलं जातं असे कुणाल शिंदे यांची आज आपण इथे लाईव्ह इंस्टाग्राम मुलाखत घेणार आहोत. ते देखील लवकरच इथे उपलब्ध असतील आपल्यासमोर आणि आपण त्यांच्याबरोबर इथे गप्पा मारणार आहोत आणि त्यांची माहिती घेणार आहोत त्यांच्याबद्दल. हॅलो, येतोय आवाज? येतोय? हॅलो, 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 आता येतोय बरोबर आवाज? हॅलो, ओके, धन्यवाद चिराग. तर आजची आपली मुलाखत अर्थातच कुणाल शिंदे यांच्याबरोबर जसं मी सांगितलं. आणि आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास दिवस आहे. गुरुपौर्णिमा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि हा आजच्या पावन दिवशी आज आपण सकाळी देखील एक इंस्टाग्राम लाईव्ह मुलाखत पाहिली असेल. ओळीगावचे सुपुत्र देवेंद्र शिंदे यांच्यावर ओमकारने ती मुलाखत घेतली. खूप छान मुलाखत होती. त्यानंतर आज संध्याकाळची जी मुलाखत आहे ती कुणाल शिंदे यांच्याबरोबर आहे. आणि गुरुचं महत्त्व सांगणारा आज दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचं खूप महत्त्व असतं आणि आजच्या दिवशी आपण आज ही लाईव्ह इंस्टाग्राम मुलाखत घेतो. कुणाल दादाने विनंती असेल की आपण लवकरच यायचं आहे. व्ह्युअर्स आपली वाट पाहत आहेत. तर थोड्याच वेळात आपल्यासमोर असतील अर्थातच कुणाल शिंदे आणि त्यांच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा इथे मारणार आहोत. आणि त्यांच्या आयुष्यातील खूप साऱ्या गोष्टी देखील आपण इथे जाणून घेऊयात. आणि कुणाल शिंदे थोड्याच वेळात आपल्यासमोर त्यांच्या जॉईन होण्याच्या प्रति वाट पाहतोय. लवकरच ते आपल्यासमोर असतील. आणि कुणाल दादा आपल्यासमोर आहेत. दादा आवाज येतोय माझा? हो, येतोय, क्लिअर येतोय.
दादा सर्वप्रथम आमच्या या समाजसेवे कबड्डी पेज आणि लाईव्ह इंस्टाग्राम मुलाखतीमध्ये मी निनाद कदम तुमचं खूप खूप स्वागत करतो. थँक्यू. आणि आजच्या या पावन दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज तुमची मुलाखत आहे इथे. तर मुलाखत चालू करताना सर्वप्रथम ही जी संकल्पना आहे ती अमय शिंदे अर्थातच नांदेडच्या गावचे सुपुत्र अमय शिंदे आणि ही संकल्पना पूर्ण करण्याचं माध्यम एक मी निनाद कदम कोयनावळे गावचा सुपुत्र आज तुमची ती मुलाखत घेतोय. तर सर्वप्रथम मुलाखत चालू करत असताना तुम्हाला मी विचारेन की आमच्या या संकल्पनेबद्दल किंवा या उपक्रमाबद्दल काय सांगाल कुणाल दादा? सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि निनाद, तुझं आणि अमयचं खूप तुम्ही चांगला प्रकल्प केला आहे की ह्या प्रकल्पातून जवळजवळ ज्येष्ठ खेळाडू आहेत किंवा आताचे जे खेळणारे खेळाडू आहेत आणि जे घडत आहेत सध्या, त्यांना खूप त्यांचं मार्गदर्शन हे भावी पिढीला, जी येणारी युवा पिढी आहे त्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन मिळतं आहे. आणि त्यांचे अनुभव, त्यांनी काय त्यांच्या करिअरमध्ये कशी म्हणजे स्टेजला कसे गेलेत, त्यांचा अनुभव, त्यांनी प्रॅक्टिस काय केली, म्हणजे खेळण्याचा काही XYZ गोष्टी आहेत ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतायत आणि हे युवा पिढीला मिळतंय त्यातून ज्ञान. त्यामुळे ही खूप चांगली संकल्पना तुम्ही केली आहे आणि हेच थोडं सांगेन. धन्यवाद कुणाल दादा. खरं तर त्याच्या मागचं जर आपण कारण बघायला गेलं तर हेच खूप मोठं कारण आहे की तुमच्यासारखे अनुभवी खेळाडू आणि आपल्या समाजातील ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांचा जो अनुभव आहे किंवा त्यांचं मार्गदर्शन आहे ते आपल्या युवा खेळाडूंपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते पोहोचतंय तुमच्या थ्रू आणि आपल्या इंस्टाग्राम लाईव्ह मुलाखत. तर मुलाखत चालू करत असताना सर्वप्रथम तुमच्या ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत त्या मी आपल्या व्ह्युअर समोर मांडणार आहे. तर दादाच्या अचिव्हमेंट्स अशा असतील की 2008 साली दादानी मुंबई उपनगर कुमार संघाचं जे 20 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर 2009 मध्ये कुणाल दादांचं मुंबई उपनगर या कबड्डी संघामध्ये, कुमार कबड्डी संघामध्ये सिलेक्शन झालं व त्याच वर्षी कुणाल दादांनी महाराष्ट्र संघात देखील सिलेक्शन घेतलं आणि 2010 मध्ये दादांनी ज्युनियर इंडियाचा कॅम्प केला होता. त्यानंतर त्या अचिव्हमेंट पूर्ण होतात न होतात की लगेच 2010 मध्येच पुन्हा एकदा मुंबई उपनगरचं सिलेक्शन घेऊन कुमार गटाचं, पुन्हा एकदा महाराष्ट्र संघाचं देखील कुमार गटाचं सिलेक्शन घेतलं आणि 2011 मध्ये देखील दादांनी ज्युनियर इंडिया कॅम्प म्हणजे सलग 2 वेळा ज्युनियर इंडिया कॅम्प केलेला आहे. दादा खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक तुमचं. आणि त्यानंतर थँक्यू. 2011 मध्येच दादांनी युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन देखील घेतलं होतं आणि त्यानंतर 2015-2016 मध्ये मुंबई उपनगरच्या पुरुष गटामध्ये, मोठ्या गटामध्ये दादांनी सिलेक्शन घेतलं होतं. तर अशा सर्व होत्या दादांच्या खूप साऱ्या अचिव्हमेंट्स. तर दादा यामध्ये काही राहून तर गेलेलं नाही ना? नाही नाही, सगळे बरोबर आहे बोलल्याप्रमाणे. तर ह्या सर्व अचिव्हमेंट्स होत्या, खूप साऱ्या अचिव्हमेंट्स तुमच्या आयुष्यात आहेत आणि त्या तुम्ही पुढे अचीव्ह करत राहाल अशी आमची इच्छा आहे. तर मुलाखत चालू करत असताना सर्वप्रथम तुमच्यासाठी प्रश्न असा असेल की कबड्डी या गोष्टीला सुरुवात कधी झाली दादा? कबड्डीला सुरुवात आपल्या पावसाळ्या जे शालेय स्पर्धा होतात त्याच्यामधून मी सुरुवात केली. आणि सुरुवातीला म्हणजे कबड्डीचं असं वेट वगैरे असं काही नव्हतं, पण जेव्हा विपुल, किरण हे जे होते माझ्यासोबतची, हे जेव्हा स्टोऱ्या सांगायचे कबड्डीच्या अशा तशा आहे, असं असतं तसं असतं, तेव्हातून थोडं अट्रॅक्शन मला व्हायला लागलं. नंतर मग सुरुवात केली. सुरुवातीच्या 2 वर्ष वगैरे काय मला शाळेच्या संघात पण घेत नव्हते. नंतर मग 10वीत असताना मी पहिल्यांदा शाळेतून खेळलो वगैरे आणि हे सगळे मुलं तेव्हा सोबत होती. तर त्यावेळेस तुम्ही कबड्डी सुरुवात केली 10वीत आणि जसं तुम्ही म्हटलात की स्टार्टिंगला जो आहे ते नवीन खेळाडूंना सहसा खेळायला नाहीच मिळत. जेव्हा आपण आपलं कौशल्य किंवा आपला गेम नाही सर. दाखवतो तेव्हा त्याच्या जोरावर आपल्याला खेळायला मिळतं. तर त्यानंतर जी सुरुवात केली 10वी नंतर तुम्ही जी कबड्डीच्या तुम्हाला कबड्डीच्या टीम मध्ये खेळायला भेटतात, त्यानंतरचा प्रवास चालू केलेल्याचा ती इनिशियल स्टेज होती, ती स्टेज कशी होती? स्टेज अशी होती, 2007ला मला पहिल्यांदा म्हणजे ज्युनियरचा संघ आमच्या चाचणी असते, व्यावसायिक चाचणी, त्यामध्ये संधी मिळालेली. विक्रांत कदम हा एक आमचा खेळाडू होता कॉर्नर, तो आजारी पडल्यामुळे मला ती संधी मिळाली. आणि मग संधी मिळाली, मग आपण रायडरच असल्यामुळे आपल्याला रेडर या प्लेसला आपल्याला खेळवलं. आणि तो तिथून माझं एक म्हणजे बोलतात ना संघात स्थान कंप्लीट, त्यांना विश्वास आहे की हा काहीतरी करू शकतो, असा विश्वास सगळ्या मुलांनी दाखवला आणि तिकडून माझा प्रवास सुरू झाला. तर दादा जसं आता तुम्ही सांगितलं की 2007 साली तुम्ही ज्युनियरची चाचणी खेळात मुंबई उपनगरची. तर ती चाचणी अर्थातच तुम्ही जय भवानी कर्जावडी या संघातून खेळात. तर पहिलं जसं तुम्ही सांगितलं की पावसाळी त्या शाळेय क्रीडा हवाच्या त्यामधून तुम्ही खेळात. तर जय भवानीमध्ये जी प्रॅक्टिसची सुरुवात झाली तुमची किंवा तो जय भवानी क्रीडा मंडळामध्ये खेळण्याची जी सुरुवात झाली ती सुरुवात कशी होती तुमची? सुरुवात म्हणजे पहिले सगळे वर्कआउट वगैरे करायचे, एकदम घाबरल्यासारखं व्हायचं. संतोष पवार हा एकदम मला प्रॅक्टिसला मामा एकदा आलेला, तेव्हा मी जे घाबरत होतो तेव्हा मामा बोलला, घाबरू नकोस, खेळ, काय व्हायचं ते होईल.
एक थोडासा एक तिथून धीर मिळायला लागला. नंतर मग ही मुलं मला प्रत्येकचं म्हणजे असं एकाचं नाव नाही घेणं बरोबर आहे, पण सगळ्यांनीच मला चांगला कॉपरेट केला. मग तिथून मग थोडं थोडं असं आपलं डेव्हलप होणं सुरुवात झाली. नंतर मग मॅचेस वगैरे खेळणे, हे खेळणे. मग मला एक रेडर म्हणूनच त्यांनी सांगितलं की रेडच मार, कारण की सगळ्या प्लेस कॉर्नर 10 वगैरे फिक्स होते, कारण की हेच विपुल, रोहन म्हणा, किरण म्हणा, विशालदा म्हणा, शशांक आमचा आणि निखिल कदम हे सगळे प्लेसवर असायचे. आपल्याला जागा रेडरच ह्या हिशोबातच भेटली. मग जी जागा भेटेल त्या हिशोबात आपल्याला खेळणं आहे. मग मग खेळल्यानंतर मग चालूच मग ते प्रवास सुरू झाला. आणि प्रत्येक वेळी मग मला तेव्हा काय थर्ड रेड वगैरे नसायची. मग हे सांगायचे की तू रेड अशीच मारायची की मर किंवा मार, म्हणजे येऊ नको रिटर्न. तू आम्ही 6 जणच आहे, तू 7वा प्लेअर नाहीच आहेस आमच्यासाठी, पण तू खेळायचं, तू तिकडे जाऊन काही कर. हे प्रत्येक मॅचला मला तेच सांगायचे. त्यातून मग रेडरच्या स्किल वगैरे म्हणजे डेव्हलप व्हायला लागल्या. म्हणजे प्रत्येक रेड तुमच्यासाठी डू ऑर डाय रेडच असायची असं म्हणावं लागेल. हा, बरोबर. आणि तुम्ही तेव्हा चढाईची सुरुवात केली आणि चढाईपट्टू म्हणून तुम्ही उदयास आलात आणि आज पूर्ण समाज किंवा पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला पाहतोय की एक महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे तुमचं कबड्डी. एक चढाईपट्टू म्हणून उत्कृष्ट, शांत आणि संयमी चढाईपट्टू म्हणून तुमची ओळख आहे. तर 2007 साली जसं तुम्ही म्हणालात की ज्युनियर पहिल्यांदा तुम्ही चाचणी काढात, तर एक पहिल्यांदा जिल्हास्तरीयवर खेळायचं थोडंसं एक प्रेशर असतो किंवा पहिल्यांदा खेळण्याचा एक अनुभव कसा असतो त्या जिल्हा स्तरावर? नाही, पहिलं सुरुवातीला खूप म्हणजे घाबरायला वगैरे असं व्हायचं. सगळे कसं एकाच ड्रेस कोटमध्ये, किटमध्ये असायचे. बघायला दृश्य म्हणजे म्हणजे खूप चांगलं वाटायचं, कारण की असं लोकल वगैरे असं बघायला भेटून ना. चाचणीमध्ये 201चा जवळपास संघ असायचे, त्यामुळे ते जरा थोडंसं ऑड वाटायचं बघण्यासाठी. नवीन काहीतरी आपण बघतोय इतर याच्यापेक्षा. तो अनुभव खूप छान होता म्हणजे बघायला वगैरे. तर आम्ही पहिला एक राऊंड जिंकलोही त्या दिवशी. त्यावर्षी शशांक पवारचं त्यावर्षी सिलेक्शन झालं आणि खूप चांगला अनुभव, सुरुवात खूप चांगली झाली माझी त्या आयुष्यात कबड्डीसाठी. नक्कीच. जसं तुम्ही आता सांगितलं की 2007ला तुम्ही खेळायला सुरुवात केली, तर जसं तुम्ही स्टार्टिंग केलीत ह्याच्यामध्ये जय भवानीमध्ये, तर जय भवानीमध्ये स्टार्टिंग केलं होतं. जय भवानी क्रीडा मंडळामध्ये जी काही प्रॅक्टिस तुमची सुरुवातला व्हायची, तुमच्या म्हणजे क्रीडा मंडळातली नावं बघायला गेलं तर खूप मोठी मोठी नावं आहेत त्यामध्ये. त्यामध्ये संतोष दादा असतील, आपले योगेश दादा असतील किंवा सचिन दादा असतील, एक मोठी मोठी नावं आहेत. तर त्यांच्या बरोबर खेळणं किंवा त्यांचं एक मार्गदर्शन भेटणं, तर ती तुम्हाला जी सुरुवात होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ती कशी होती तुमची? सुरुवात म्हणजे सुरुवातीला आमचं जेव्हा सुरुवात जेव्हा केली, तर सचिनदा आमचा वर्कआउट घ्यायला नेहमी असायचा. दादा वर्कआउट म्हणजे खूप फिटनेस एवढा घ्यायचा की असं पडायला व्हायचं. म्हणजे आम्ही तरी पण धावायचं, कोणी थांबायचं नाही. जर थांबला तर उद्यापासून ग्राउंडवर यायचं नाही. मग ग्राउंडवर यायचं नाही ही भीती, मग नाही मग करायचं. मग हे किती झालं, दमलो बिमलो तरी करायचं. मग एकामेकाची आम्ही तोंड बघायचो, हायचं तोंड, हा काय करतोय, तू काय करतोय, म्हणजे जिद्द. त्याच्यामध्ये आमच्या विपुल जास्त असायचा फिटनेसमध्ये. मग त्याला धरून प्रयत्न करायचा, ह्याच्या जवळपास तरी राहू आपण. मग तसा एक सुरुवात तशी होती. सचिनला जास्त करून फिटनेसकडे लक्ष दिला. योगेशदा आम्हाला स्किलच्या बाबतीत गोष्टी सांगायचा. तसेच दिनेश जाधव, योगेश जाधव हे आहेत, ते नेहमी आमची ज्युनियरच्या प्रॅक्टिस घ्यायला हे असायचे. अर्जुन काका असतील, म्हणजे अर्जुन कदम, तेही आम्हाला मध्ये मध्ये मार्गदर्शन करायचे. अशी प्रॅक्टिस करा, स्किलच्या बाबतीत म्हणा, टर्नच्या बाबतीत म्हणा, काय त्यांचा अनुभव आहे ते नेहमी असे सांगत राहायचे आम्हाला. तसे सुधीर पवार यायचे, नरेश कदम असायचे. ते नंतर एक थोडंसं ते कोण नसले की आपलं एक थोडंसं काहीतरी मार्गदर्शन तेही चांगले करायचे. म्हणजे प्रत्येक मंडळाच्या सदस्यांनी काही ना काही असं एक प्रत्येकाने ज्ञान आम्हाला दिलं त्याला. अगदी बरोबर कुणाल दादा. जसं आता तुम्ही सांगितलं की तुमच्या मंडळामध्येच खेळाडूंचा भडीमार आहे, कारण की खूप चांगले चांगले खेळाडू तुमच्या मंडळामध्ये. तर हे होतं तुमचं मार्गदर्शन किंवा ही होती तुमची सुरुवात. त्यानंतर 2007ला तुम्ही पहिलीच चाचणी खेळात. 2008मध्ये दुसऱ्याच वर्षी तुम्ही मुंबई उपनगरच्या कुमार संघाच्या 20 मध्ये तुमचं सिलेक्शन झालं होतं. तर लगेच दुसऱ्या वर्षी एवढी मजल मारली तुम्ही, ती कशी काय आणि कशाच्या जोरावर? प्रॅक्टिस म्हणजे तेव्हा आम्ही माझं फर्स्ट इयर चाललं होतं, कॉलेजचं सिनियर इयर म्हणजे सेशन चालू झालेलं. तेव्हा आम्ही सॉरी वर्कआउट करायचो. म्हणजे आम्हाला युनिव्हर्सिटीच्या मॅचेस, आपण आता युनिव्हर्सिटीला गेलोय, मग त्याप्रमाणे आपलं लेवल वाढवली पाहिजे. मग प्रॅक्टिस करायचो. आम्ही सगळे सीकेटी कॉलेजला असायचो. मी, विपुल, किरण म्हणा, शशांक म्हणा, बंटी शिंदे कालवडचा तोही असायचा, आम्ही असायचो. आणि नंतर मग प्रॅक्टिस आमची लगन बघून सरांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला मी कोच देतो. मग तेव्हा आम्हाला प्रशांत मुकल हे कोच म्हणून तेव्हा अटेंड झाले 3 महिन्यासाठी पावसाळी पिरियडमध्ये. तर तो दादाने आमचा परफॉर्मन्स म्हणजे एवढा वाढवला, फिटनेस लेवल एवढी वाढवली, स्किल एवढी वाढवली. आणि नुकताच दादा NIS करून आलेला प्रशांतदा, त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला लगेच झाला. सगळं आम्हाला ज्ञान म्हणजे पूर्ण स्ट्रेचिंग पासून असो, फिटनेस पासून, डाएट काय करावा,
स्किल कशी करावी, मॅच म्हणजे काही गोष्टी असतील सिच्युएशन कशा सांभाळा, तर सगळं आम्हाला थोडं थोडं त्याने ज्ञान जसं दिलं तसं एक डेव्हलप व्हायचा काळ एक म्हणा तिथून सुरुवात झाला. म्हणून तो तर त्या एक ग्रोथ पकडायला सुरुवात केली आपली. तर लगेच 2008 मध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर एक ज्युनियर ती चाचणी होती मुंबई उपनगरची, त्याचा काही प्रवास आठवते तुमचं 20 मध्ये, संभाव्य 20 मध्ये सिलेक्शन झालं होतं. प्रवास काहीतरी 256 टीमा होता त्या वर्षी ज्युनियरच्या चाचणीला. आणि सगळे म्हणजे सगळ्या टीम म्हणजे साथीच्या साथी म्हणा, प्रत्येक संघामध्ये आपल्या प्लेसवर एकदम परफेक्ट असायचा. म्हणजे कॉर्नरचंच काम करणार, रेडरचंच काम करणार, असं म्हणजे एक साचेबद्ध प्रत्येक संघाकडे संघ असायचे. आणि प्रत्येक टीम स्ट्रॉंग होती पहिल्यापासूनच, पहिल्या राऊंडपासूनच. आम्ही त्यावेळेस काहीतरी सेमीफायनल खेळलेलो. एक आठवतं की क्वार्टर फायनलची मॅच खूप म्हणजे अशी तशीची झालेली. विपुलने पण त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले असेल, ती मॅच आम्ही एका पॉईंटने जिंकलेलो, अभिनव सोबत झालेली. अविस्मरणीय क्षण होता. म्हणजे ती मॅच मला फक्त आठवते की त्या मॅचला आम्ही भरपूर म्हणजे फाईट एवढी क्लास झाली की एक्सप्लेन नाही करू शकत, अशा प्रकारचा अविस्मरणीय ती मॅच होती. त्या वर्षी आम्ही सेमीफायनलला हरलेलो. त्या वर्षी विपुल कदमचं सिलेक्शन 12 मध्ये झालेलं आणि माझं 20 झालेलं. तुमचं 20 मध्ये सिलेक्शन आणि विपुल कदम कोणी पण गुणी आणि चांगले खेळाडू आहेत, मातबरशे खेळाडू आहेत. तर त्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी तुम्ही 2009 मध्ये मुंबई उपनगरचं देखील सिलेक्शन घेतलं आणि महाराष्ट्राचं देखील सिलेक्शन घेतलं. तर तो एक जिल्ह्याच्या चाचणीपासून ते राज्य अजिंक्यपद चाचणी म्हणावी किंवा मग महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता? प्रवास सुरुवात म्हणजे तेव्हा सगळे म्हणजे आपल्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननी सगळ्यांनी सांगितलं ओरिजिनल हेच प्लेअर खेळवले जातील. त्या वर्षीपासून सुरुवातच झाली. त्यामुळे बहुतेक फ्रॉड म्हणजे जे खोटे दाखले म्हणून खेळतात खेळाडू, मग ते त्यांच्यावर एक लगाम बांधली गेली. मग ते खेळाडू खेळले नाही, सगळे ओरिजिनल खेळाडू खेळायला लागले. त्या वर्षी चाचणी वगैरे झाली संघाने. आम्ही त्या वर्षी फायनलला खेळलेलो, फायनल मारलेली ज्युनियरच्या चाचणीची. तिथून मग निखिल कदम आणि माझं सिलेक्शन झालेलं. मेडिकल इश्यूजमुळे निखिल कदम काय 12 मध्ये येऊ शकला नाही, त्यामुळे माझं सिलेक्शन झालं. त्या वर्षी संघाचा कर्णधार म्हणून घोषित करून टाकलं. मला कल्पनाही नव्हती की असं काही मिळेल. मला वाटलं की 12 मध्ये माझं सिलेक्शन होऊ शकतं, म्हणजे मी खेळीन किंवा 7 मध्ये खेळीन, मला असं वाटत होतं. पण त्या वर्षी कर्णधार मला पद देऊन टाकलं. आणि तिथून मग आमची स्पर्धा ही नगर या ठिकाणी झाली, अहमदनगर या ठिकाणी. सोबत रत्नागिरीचे गोट्या कुंभार आणि अक्षय शिंदे पण तेव्हा होते. म्हणजे ते रत्नागिरीतून प्रतिनिधित्व करत होते. तेव्हा काही एवढी ओळख नव्हती, पण नंतर मग ती ओळख हळूहळू वाढायला लागली. त्या वर्षी आम्ही म्हणजे प्रवास माझा सुरू झाला, चाचणी वगैरे सुरू झाली. आम्ही काहीतरी सेमीफायनल खेळलेलो त्या वर्षी. आणि नंतर मग लिस्ट वगैरे मॅच वगैरे संपल्या. नंतर मग त्याच दिवशी सिलेक्शन कसं काय असतं काय माहिती नव्हतं. जिल्ह्यापर्यंत कसं विपुल आणि किरण हे होते, हे मला सांगायचे असं 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 असं. त्याच्या पुढे काय असतं काय कल्पना पण नाही, म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही पुढची स्टेज काय आहे आपल्यासाठी. आणि फर्स्ट टायमिंगमध्ये म्हणजे जिल्ह्यात खेळणं, टीम खेळणं, कॅप्टनशिप घेणं हा नवीनच अनुभव होता. कारण की मंडळात सुद्धा आपण असं म्हणजे लिडरशिप कधी केली नाही, ते आपल्याला डायरेक्ट तिकडं अचीव मिळालं. नंतर मग नॅशनलचा जेव्हा लिस्ट वाचायला गेली, म्हणजे पहिले एक एक नाव वाचतला गेले. आम्हाला काही तयारी पण आम्हाला काय माहिती नव्हतं की आम्ही सिलेक्शन होईल आपलं काय नाही. म्हणजे बॅग वगैरे भरायला पण आम्हाला नाही, आम्ही गाडीतूनच म्हणजे बॅग वगैरे आम्हाला तिथल्या तिथंच आम्हाला स्टे करायला सांगितलं तिथे. तिथून मग सिलेक्शनची सुरुवात झाली. मग 12 मध्ये आमचं सिलेक्शन झालं. 12 मध्ये लीग झाल्यानंतर पहिला का दुसरा दिवस असेल आय थिंक, तेव्हा नंतर माझी अक्षय शिंदेशी ओळख झाली होती. अक्षय शिंदे आला म्हणून आम्ही बाजूलाच असायचो. मग नवीन वातावरण होतं सगळं नॅशनलचं. प्रत्येक पुण्याचा, शहरचा, सोलापूर असे बीड वगैरे प्रत्येक जिल्ह्यातला एक एक. आणि असं इतर एवढं याची ओळख होणं आणि बाहेरच्या जिल्ह्याची ओळख होणं अशी पहिली वेळ होती. थोडं अनकम्फर्टेबल असायचं. अक्षय शिंदे होता त्यामुळे थोडंसं एक आधार, आपला भावासारखा कोणतरी आहे बाजूला आपल्या, ते एक समाधान असायचं तेव्हा. अगदी बरोबर. कुणाल दादा, जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला तुमचं निवड झाली आणि त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट कॅप्टनशिप देण्यात आली. तर एक आपण नवोदित खेळाडू असतो आणि अचानक एक जिम्मेदारी आपल्याशी खांद्यावर येऊन पडते. तर त्यावेळेस तुमचं मनोबल कसं होतं किंवा काही प्रेशर होतं तुमच्याने, तुम्ही टीमला सेमीफायनल पर्यंत घेऊन गेलात? खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की पहिल्यांदा कॅप्टनशिप घेणं आणि आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत नेणं खूप अवघड गोष्ट आहे. तर तो एक काही अनुभव तुम्हाला आठवतो त्यावेळेस? अनुभव म्हणजे काय आता एवढं आठवत नाही, पण सगळं म्हणजे मॅनेजर म्हणा, उपनगरचे कोच वगैरे होते, त्यांनी म्हणजे व्यवस्थित मला प्रत्येक मॅचला प्रिपेअर करून सांगायचे.
शिवाय प्रताप शिंदे सर, आपले दशरथ शिंदे सर हे मॅचही बघायला तेव्हा आलेले. त्यांनी मॅचच्या अगोदरही मला म्हणजे असा खेळ तसा खेळ म्हणजे मार्गदर्शन व्यवस्थित केलेलं. आणि नंतर मग ते थोडाफार आपलं एक काय बोलतो विश्वास दाखवला, त्यामुळे त्या विश्वासावर खरं उतरणं पाहिजे आपल्याला. नंतर मग तो सुरुवातच केली, मग ती भीती मनात बाळगली नाही, आपल्याला पुढंच जायचं ह्या हिशोबातच सुरू झालं. अगदी बरोबर. आताच्या युवा खेळाडूंना देखील ह्याच्यातून एक सुंदर मेसेज मी देईन, कारण की तसं बघायला गेलं त्यावेळेस कबड्डी जी होती तेवढा ग्लॅमर नव्हता किंवा तेवढं नाव नव्हतं. तरी पण कुणाल दादाने ती जिम्मेदारी भेटली, ते देखील नवीन होते, तरी सुद्धा त्यांनी ती जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि उपनगर सारख्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याला किंवा एवढ्या मोठ्या कबड्डी संघाला त्यांनी सेमीफायनल पर्यंत नेऊन ठेवलं. ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाहीये, कारण की खूप सारं कॉम्पिटिशन देखील त्यावेळेस होतं आणि तेवढ्या कॉम्पिटिशन मधून आपला संघ आपण सेमीफायनल पर्यंत ही खूप मोठी गोष्ट आहे. नंतर त्यानंतर तर तुमचं महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झालं, आपल्याला माहितीच आहे. तर ते महाराष्ट्रामध्ये खेळण्याचा अनुभव, वेगळ्या वेगळ्या प्लेयर्स बरोबर खेळण्याचा अनुभव, वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातल्या प्लेयर्स बरोबर खेळण्याचा अनुभव, आणि जसं तुम्ही सांगितलं की अक्षय दादा तुमच्या बरोबरच होते, तर एक ते पहिलं वर्ष होतं महाराष्ट्रामध्ये तुमचा खेळण्याचा, तर तो एक अनुभव तुमचा कसा होता? पहिला म्हणजे पहिल्यांदाच उतरलो, महाराष्ट्राची जर्सी मिळाली, एक म्हणजे असं प्राऊड फील झालं की आपल्याला खेळायला भेटतं, किट भेटणं म्हणजे महाराष्ट्र झालो. ते एक अनुभव म्हणजे असा होता की एक्सप्लेन नाही करू शकत मी, म्हणजे चांगलं वाटत होतं आपल्याला. आणि त्यात मला इन 7 मिळालं खेळायला संधी, मला ते अजून अचीव वाटलं. तर सर मला बोलले तूच मेन रेडर आहेस, तूच मारायचे मॅचच्या सुरुवातीवर. पहिली मॅच मला आठवते केरळ सोबत होती, मी मॅच काहीतरी खेळलो वगैरे, आमचं एक का 2 पॉईंटने आम्ही मॅच जिंकलेलो. पूर्ण मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला ठेवलेला, त्यामुळे भरपूर म्हणजे सिलेक्टर लोक तेव्हा यायचे, विचारून तेव्हा नाव घेऊन गेलेले. मला नंतर सरांनी सांगितलेलं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, त्या दिवशीही बोलले नाही. नंतर मग आम्ही ती मॅच आम्ही काहीतरी तो टुर्नामेंट आम्ही क्वार्टर फायनलपर्यंत आंध्र प्रदेश सोबत हारलो, 10 का 12 पॉईंटने हारलो असं. आणि एवढा प्रवास तो नॅशनलचा सुरू झालेला. तर त्यावेळेस एक सुंदर प्रवास तुम्ही सांगितला इतर राज्य अजिंक्यपद चाचणीचा, आणि त्यावेळेस सिलेक्टरच्या देखील तुम्ही नजरेत आला होतात आणि सिलेक्टरने तुमचं नाव देखील घेतलेलं. कारण की कसं असं माहिती का, एखादा जो तारा असतो ना त्याला चमकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तर तो किती तुम्ही आपण झाकून ठेवलं तरी तो उठून दिसणारच आणि चमकून दिसणारच. जसं तुम्ही त्या राज्य अजिंक्यपद चाचणीमध्ये उठून दिसलात आणि सिलेक्टरला तिथे तुम्ही दिसलात, त्यांच्या नजरेत तुम्ही आलात, आणि त्याच वर्षी तुम्ही ज्युनियर इंडियाचं कॅम्प केलं. एक ज्युनियर इंडियाचं कॅम्प करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही, आणि ते कॅम्पचा एक अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. सुरुवात सुनील शिवतरकर हा ठाण्याचा होता सोबत आणि मी होतो. आणि दोघं आमचा तेव्हा कॅम्प आमचा गांधीनगरला होता. मेचा काहीतरी पिरियड होता, हाफ म्हणजे लास्ट एंडिंगचा 1 महिन्याचा तो कॅम्प होता. गांधीनगरला गेल्यानंतर शर्मा सर हे कोच होते, आणि अर्जुन शर्मा हे युपी योद्धाचे कोच आहेत सध्या, ते एक होते. आणि तेव्हा कॅम्प वगैरे आमचा सुरू व्हायचा, तेव्हा सकाळी सेशन व्हायचं, राष्ट्रगीत आपलं व्हायचं, काउंटिंग व्हायची, नंतर मग आमचा वर्कआउट स्ट्रेचिंग घ्यायला सुरुवात करायची. स्ट्रेचिंग नंतर जवळजवळ 2 तास आमचा वर्कआउट घ्यायचे ते. वर्कआउट घेऊन झाल्यानंतर मग स्ट्रेचिंग वगैरे घेऊन परत रिलॅक्सेशन घेऊन आम्हाला नंतर डाईटसाठी सोडायचे. डाईट सोडून नंतर आम्हाला रेस्टसाठी वेळ द्यायचे. परत 4 वाजता मॅचची प्रॅक्टिस घेण्यासाठी ग्राउंडला आम्हाला बोलवायचे इंडोरमध्ये. आणि तेव्हा मॅटवर प्रॅक्टिस करणं हे नवीनच होतं, कारण की 2009-10ची गोष्ट. तेव्हा मॅट हे कोणाला माहिती नसेल कदाचित सगळ्यांना, म्हणजे जे सिनियर खेळाडू असतील निलेश दा वगैरे ह्यांना माहीत असेल, पण तेव्हा मॅट आम्हाला काहीच माहिती नव्हतं, काय पहिल्यांदाच वेळ होती उतरण्याची. मग ते खेळल्यानंतर थोडंसं अनकम्फर्टेबल थोडे दिवस गेले आम्हाला, 1-2 दिवस. तर प्रॅक्टिस ही जवळजवळ 4 ते 7 वाजेपर्यंत, कधी कधी 8 वाजेपर्यंत सर घ्यायचे. म्हणजे वेगवेगळ्या सेशनमध्ये कधी टीम 2 पाडून, कधी सर सिलेक्ट करणार, कधी जास्त प्लेयर असल्यामुळे अर्धे तिकडे ठेवणार, असे 3 टीम तयार करायचे, कधी कधी स्किल ॲक्टिव्हिटी घ्यायचे. म्हणजे असं रेग्युलर रुटीन आमचं चालत होतं. आणि दर दिवशी वर्कआउट हा वेगवेगळ्या प्रकारे घेतला जायचा. एक दिवस स्प्रिंटचा वर्कआउट घेतला, म्हणजे पॉवर स्प्रिंट म्हणजे रनिंगसाठी जो तेच खेळणार. दुसऱ्या दिवशी पॉवरचा वर्कआउट, तिसऱ्या दिवशी काहीतरी म्हणजे क्रॉस कंट्री वगैरे त्या टाईपमध्ये. एक दिवस शटल रनिंग किंवा आपले जर्कच्या टाईपमध्ये तसं वर्कआउट. म्हणजे दिवसाला वर्कआउट हा चेंजच होत राहायचा, म्हणजे तुम्हाला कळून पण येत नव्हता की हे सर घेत आहेत काय आपलं. आणि अशा प्रकारे सुरू सुरू झालेला दिवसाचं म्हणजे, आणि रेग्युलर रुटीन तशी असायची आमची. तर एक ज्युनियर इंडिया कॅम्प तुम्ही केलं कुणाल दादा, तर त्याचा एक प्रभाव तुमच्या आयुष्यात किंवा एक तुमच्या खेळावर कशा प्रकारे पडला असं म्हणावं लागेल, की तुमचा खेळ कसा पुढे जाऊन सुधारला आणि त्याचा इम्पॅक्ट काय होता?
इम्पॅक्ट म्हणजे वर्कआउट खूप चांगले घेतले. शर्मा सरांनी स्किल काही कसे सांगितले की म्हणजे जे आपण नोटीस करून ठेवू शकतो आयुष्यभरासाठी असे म्हणजे व्हरायटी सरांनी सांगितल्या. अजून म्हणाल तर अर्जुन सर घ्यायचे. अर्जुन सर एकदम म्हणजे प्रेमाने काही गोष्टी सांगायचे, अशा म्हणजे एकदम बारकाईने गोष्टी ते नोटीस करायचे. बोलता बोलता त्याने सांगितलं की स्किल ह्या ऍक्टिव्हिटी ह्या प्लेअरकडनंच आम्ही घेतो. तुम्ही जे मांडता तेच आम्ही स्किल ऍक्टिव्हिटी दुसऱ्यांना शिकवतो, म्हणजे प्रत्येक प्लेअरकडनं घेतो. ते बैठीचं स्किल त्यांना आवडलेलं सरांना. ते मला आवडलं. ते बोललो वाढव अजून, हाताने हँड टच वगैरे हे प्रकारही वाढव, त्याच्यासाठी चांगलं आहे. मग तिकडनं सर मग हँड टचचे वगैरे मला सर स्वतः घेऊन घ्यायचे, ग्रुपमध्ये घ्यायचे. म्हणजे प्रत्येकाला ते असं असं नाही इंडिव्हिज्युअल मलाच, प्रत्येक जणांना ते थोडंफार त्यांच्याप्रमाणे काही ना काही नुट्स काढून ते त्यांना ऍक्टिव्ह करायचे. तो फायदा नंतर झाला मला पुढल्या वेळेस. अगदी बरोबर. कारण की जसं जसं आपण पुढे पुढे जात जातो तशा तशा स्टेज ज्या आहेत त्या हार्ड होत जातात. जसं आपण गेम वगैरे करतो त्या गेम मध्ये देखील स्टेजेस असतात, त्या पुढे पुढे जाऊन हार्ड होत असतात. तसं तसं ह्याचं देखील आहे, कबड्डीचं देखील आहे. जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तशा तशा त्या स्टेज, वर्कआउट, प्रॅक्टिस ह्या सर्व गोष्टी हार्ड होत जातात. तर त्यावेळेस तुमच्या मनात असं कुठेतरी होतं की मी इंडियाच्या 7 इन मध्ये खेळावं, ही कुठेतरी आशा तुमच्या मनामध्ये होती का? अशा म्हणजे कॉम्पिटिशन खूप होतं. असं काय वाटलं होईल का नाही होईल का नाही होतं, कारण परफॉर्मन्स देणं आपलं काम आहे. आपण जिथं ज्यासाठी आलोय तिथं 100% आपल्याला देणं आहे, भले तो वर्कआउट असो किंवा प्रॅक्टिस असो. मग सुरुवात तर झालेलीच. असं तसं चर्चाही व्हायची की सिलेक्शन म्हणजे होणार आहे, टूर होणार आहे का नाही. कारण की त्यावर्षी कसं ज्युनियरचं असायचं की दरवर्षी टूरला जायचं, 2 वर्ष किंवा 3 वर्ष असा गॅप टाकून इंडियाचा टूर जायचा असतो ज्युनियर इंडियाला प्रेझेंट करण्यासाठी. मग त्यावर्षी जाईल 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 असं वाटलं प्रत्येकानं. नंतर सरांनी सांगितलं, बोललं आपल्यावर नाही, ते वरतून येतं जी काय ऑर्डर आहे ती. तर ते त्या वर्षी काय शेवटपर्यंत आम्हाला आस होती की येतील वगैरे. मध्ये सिलेक्टर लोक पण म्हणजे ऑब्झर्वेशनसाठी आलेले बघायला की कसा कॅम्प चाललाय. आम्हाला एक थोडीशी आशा वाटत होती काहीतरी म्हणजे होईल भविष्यात, अजून पुढे काहीतरी अजून डेव्हलप होईल असं वाटत होतं प्रत्येकाला की कॅम्प म्हणजे टूर झाली तर छान होईल, प्रत्येक सिलेक्शन म्हणजे 12ची टीम निघेल, असं प्रत्येकाला एक हाऊस होती. पण तसं काही झालं नाही. त्या वर्षी टूर हा कॅन्सलच झालेला. बरोबर आहे दादा, जसं तुम्ही सांगितलं. कारण की आपण एवढ्या जवळ जातो आणि जर जवळ जाऊन असं आपल्या मनामध्ये नक्कीच कोणी पण असेल तुमच्या जागी तर ते आशा मनामध्ये येते की नक्कीच आपण इंडियाला रिप्रेझेंट केलं पाहिजे. आणि त्या 7 खेळाडू जे असतात त्यामध्ये आपलं नाव बसलं पाहिजे. पण तरी तुम्ही पुढे जाऊन पुढच्या वर्षी पुन्हा एकदा उपनगर जिल्ह्यामध्ये सिलेक्शन घेतलं 2010 साली. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संघामध्ये सिलेक्शन घेतात आणि पुन्हा एकदा तुम्ही ज्युनियर इंडिया कॅम्प केलं. तर तो एक प्रवास 2010चा मुंबई उपनगर चाचणी असेल किंवा राज्य अजिंक्यपद चाचणी असेल आणि पुन्हा एकदा ज्युनियर इंडिया कॅम्प, तर तो एक 2010चा पुन्हा एकदा प्रवास तुमचा कसा होता? म्हणजे वय बाकी असल्यामुळे एक शेवटचं वर्ष होतं. पण खेळायला भेटेल असं एक वाटलं म्हणून खेळलो त्या वर्षी. म्हटलं ट्राय करून बघू, परत आपण खेळणारच आहे ज्युनियर म्हणून एक परत त्या वर्षी खेळलो. तर सिलेक्शन म्हणजे डायरेक्ट सिनियर असल्यामुळे पहिलंच म्हणजे सिलेक्शन झालं. त्यांनी म्हणजे मॅच वगैरे झाल्यानंतर कळलेलं की आपलं हाय म्हणून नाव. झाल्यानंतर मग 12ची स्लिप घोषित केली. त्या वर्षी आम्ही क्वार्टर फायनल खेळलेलो कोल्हापूरसोबत. चांगली मॅच चाललेली, पण आम्ही एक 5 पॉईंटनी काहीतरी मॅच ती लॉस झालेलो. पुण्यामध्ये त्या मॅच झालेल्या. तिथून मग सिलेक्शन परत महाराष्ट्राची लिस्ट काय त्या वर्षी लगेच नाही काढली त्यांनी. एक 10-15 दिवसाचा गॅप घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी लेटर आम्हाला पाठवलं प्रत्येकानं. त्या वर्षी सिलेक्शन महाराष्ट्राचं झालं. आणि एक सांगू इच्छितो की ज्या वर्षी 12ची लिस्ट काढली उपनगरची, तेव्हा सागर कदम बेळगावचा तेव्हा सोबत माझ्या 20व्या स्क्वॉडमध्ये सोबत होता त्या वर्षी. आणि नंतर प्रवास एक नॅशनलचा परत झाला. त्यावर्षी अनुज यादव हा माझ्या उपनगरचा एक मित्र सोबत होता. त्यावर्षी रत्नागिरीचा रोहन गमरे हा त्या वर्षी माझ्यासोबत नॅशनलला होता रत्नागिरीचा. सिलेक्शन मला डिस्क्लेअर झाली, तो एक अनुभव चांगला होता. आनंदा शिंदे आम्हाला कोच म्हणून होते त्यावर्षी. तर खूप चांगले मार्गदर्शन करायचे. जास्त करून वर्कआउटकडे खूप कॉन्सन्ट्रेट त्यांचं होतं. म्हणजे एवढा पॉवरफुल वर्कआउट करून घ्यायचे की सांगू शकत नाही. आणि स्प्रिंटकडं म्हणजे स्पीड मारा, शटल मारा, ह्याच गोष्टीकडे त्यांच्याकडं लक्ष जास्त असायचं. नंतर मग एक झालं, मॅचेसला वगैरे घेऊन गेलेत आम्हाला. 7ची टीम वगैरे काय होणार, कोण खेळणार हा इश्यू होता. नंतर मग त्या वर्षी सिलेक्शन म्हणजे म्हटलं तर एक त्या वर्षी व्हाईस कॅप्टन मला शिप दिलेली आणि विराज लांडगे
त्या वर्षी कॅप्टन होता. तो आदल्या वर्षी माझ्यासोबत म्हणजे होता नॅशनलला. आणि नंतर त्या वर्षी आम्ही मॅच नेहमी चांगल्याच खेळलो आणि ती को इन्सिडेंट म्हणा किंवा काही म्हणा, त्या वर्षी नॅशनलला ज्या वर्षी आदल्या वर्षी आम्ही ज्या आंध्र प्रदेश सोबत हारलेलो मॅच 10-12 पॉईंटनी, तोच संघ आम्हाला क्वार्टरला भेटलेला. मग ती मॅच मला एवढी लक्षात आहे की सांगतो मी ते मॅच बद्दल की म्हणजे एक चांगला अनुभव होता. तेव्हा एक समाजाच्या मॅचचा खेळलेल्याचा फायदा मला तिथे एक झाला. आपले आत्माराम कदम ओळीचे जे पटात काढायचे रनिंगच्या जवळ, रेषेच्या जवळ येऊन, तो एक स्किल मला त्यांनी चैत्र पौर्णिमेत एकदा काढलेला. तो कसा काढला, काय काढला, ते बारकाईनं तो एक थोडासा लक्षात ठेवलेला. तो मला तिथे नॅशनलला म्हणजे पॉईंटच नव्हते कोणाला लागत. एक हाफ टाइम पर्यंत स्कोर म्हणजे 0-0च होता. 1 मिनिटं बाकी असताना मला फॉलो मारलेला. तो ते स्किल काहीतरी करू म्हटलं, भेटला तर भेटला. मग आम्ही तो प्रयत्न केला ते स्किल ऍक्टिव्ह करण्याचं. मग त्या प्रकारचं ते स्किल तिथं मी ऍक्टिव्ह केलं आणि को इन्सिडेंटली सक्सेसच कव्हर झाले. आणि एक कॉर्नर आमचा तेव्हा आउट एक होता, मग तो कॉर्नर उठलेला. मग स्कोर हा 1-1 झालेला त्या वर्षी. ती मॅच आम्ही काहीतरी 5 पॉईंटनी जिंकलेलो. स्कोर काहीतरी 4-7 असा झालेला आणि आम्ही सेमीफायनल खेळलेलो त्या वर्षी. खूप चांगला आणि अविस्मरणीय प्रवास तुम्ही इथे सांगितलं दादा. जसं तुम्ही सांगितलं की कळत न कळत खूप साऱ्या स्किल्स असतील किंवा खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या प्लेयर्सकडनं शिकत असतो, आपल्या समाजातल्या प्लेयर्सकडनं शिकत असतो आणि शिकलंच पाहिजे. तर दादा थोडंसं मी वर्कआउट बद्दल तुम्हाला विचारेन. तुम्ही ज्युनियर इंडिया कॅम्प केला, तर कॅम्पचा एक वर्कआउट असतो, त्याचा शेड्यूल कसा असतो किंवा त्या वर्कआउटमध्ये काय काय इन्क्लूड असतं? इन्क्लूड म्हटलं तर स्ट्रेचिंग पहिलं कंपल्सरी घेतातच. म्हणजे नॉर्मली आपली बॉडी राईटली वॉर्म राहावी, म्हणजे आपला आळस निघून जावा, ह्याकरता थोडी स्ट्रेचिंग घेतली पाहिजे. ते घेतल्यानंतर मग सर आम्हाला नॉर्मल एक 5 ते 10 राऊंड 400चा ट्रॅक असायचा, कधी 10 कधी 15, ह्या प्रकारे म्हणजे पहिले राऊंड मारून घ्यायचे. नंतर मग आमच्याकडं स्पीड 100 मीटरच्या आपले हिट मारून घ्यायचे. असं नंतर मग हिटचा ज्या दिवशी मग शटल म्हणा, हे अशा प्रत्येक म्हणजे स्पीडच्या गोष्टी 50 मीटर असो, 30 मीटर असो, 40 मीटर असो, अशा त्या हिट मारून घ्यायचे. हिट मारून नंतर मग स्किपिंग वर्कआउट हे वगैरे. आणि शेवटी पॉवर म्हणजे डिप्स म्हणा, लेग आपण बैठका मारतो, डिप्स मारतो किंवा जम्पिंग इव्हेंट, स्टार जम्प, हे अशासारखे जम्प तेव्हा घ्यायचे. आणि लास्टला ॲप्स वगैरे घेऊन फुल स्ट्रेचिंग घेऊन रिलॅक्स करून आम्हाला सोडून द्यायचे. आणि असाच प्रकारचा दिवसाला शेड्यूल वेगळा असायचा. म्हणजे 10 राऊंड आम्हाला कंपल्सरी मारणंच आहे, किती काय झालं तरी. आणि नंतर मग जो वर्कआउट होणार तो वेगळा. मग नंतर 400ची स्प्रिंट, कधी 200ची स्प्रिंट, म्हणजे लेवल ऍक्टिव्ह करायची. दुसऱ्या दिवशी वेगळं, तिसऱ्या दिवशी वेगळं. एक दिवस असा पॉवर सेशन म्हणून असायचो, सगळं आपलं जिमचं इन्स्ट्रक्शन असायचं. त्याच्यात आपण सर्किट ट्रेनिंग बोलतो त्या प्रकारे सर घ्यायचे. म्हणजे प्रत्येक जण एखादा उभा ठेवणार, तिथं 30 सेकंदाचा टायमर लावणार, ती 30 सेकंद तीच एक्सरसाइज करायची. 30 सेकंदानंतर क्लॅप वाजणार, वर्कआउट चेंज होणार. असा पूर्ण सर्किट घेतला जायचा. असे सर्किट 2 का 3 घेतले जाणार. आणि तो जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा काहीतरी एक सर्किट असायचा, 10 मिनिटाचा तरी असायचा, कारण की 30 मुलं असायचो. त्यामुळे तो पूर्ण होईपर्यंत तेवढा वेळ जायचा. तो त्याच्यापेक्षाही जास्त जायचा. खूप खूप चांगला फिटनेस बद्दल तुम्ही जे सांगितलं. आणि जे काही युवा खेळाडू असतील किंवा आता जे कोणी व्ह्युअर्स असतील, युवा खेळाडू, जे कोणी ज्युनियर खेळाडू असतील, त्यांनी किंवा सगळेच खेळाडू असतील, त्यांनी हे ऐकून घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो किंवा स्किल करतो किंवा फिटनेस करतो, तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्या फिटनेसमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत. आणि त्याने जसं आपण बघतो की कुणाल दादाचा गेम किंवा खेळ आपण पाहत असतो, त्यांनी त्या गोष्टीमुळे खूप जास्त सुधारला. तसं आपला पण तो खेळ आहे, त्या गोष्टीमुळे खूप सुधरू शकतो. तर दादा वळूया मुलाखतीमध्ये पुढे. ते होतं लगेच तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचं देखील सिलेक्शन घेतलेलं 2011 मध्ये. तर त्याबद्दल देखील आम्हाला ऐकायला आवडेल. तेव्हा असं वाटलं नाही, नॅशनल खेळून जस्ट आम्ही आलो. मला माहिती पण नव्हतं. सरांचा कॉलेजवरून फोन आला, अरे सिलेक्शनला तुला बोलवलंय, तुझा. आणि मी जस्ट मला वाटलं काय मुलं आत्ताच म्हणजे 12-1ला आलोय, म्हणजे उद्या बोलवलं असेल. मग मी त्या दिवशी गेलो नाही. दुसऱ्या दिवशी परत सकाळी फोन आला, तू गेला नाही, असं तसं. मला सर मला वाटलं की उद्या जायचं. मला नाही, तू गेला पाहिजेस आता. मी त्या दिवशी गेलो. विपुल त्या वर्षी युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन अश्वमेध खेळूनच आलेला. मी नॅशनलला असल्यामुळे ज्युनियर मला ते अश्वमेधची ट्रायल वगैरे जायला मिळाली नाही. मग सरांनी तिथे आम्हाला बोलवलं. असे 5 जण बोलवलेले. आपला विजय चव्हाण पण होता त्या वर्षी ट्रायलला. म्हणजे 5 जण बोलवले, 2 जागा घ्यायच्या होत्या. तेव्हा सिलेक्शन 3 दिवस प्रॅक्टिस घेतली. आणि वाटलं पण नव्हतं सिलेक्शन होईल म्हणून. आणि अचानक मला घेतलं आणि केदार लाड रायगडचा, आमच्या दोघांचं सिलेक्शन 12 मध्ये केलं.
आणि बाकीचे जे 10 प्लेयर होते ते तसेच ठेवले, अश्वमेधचे जे होते तेच घेतलेले. आणि तो दौरा आमचा जयपूरला गेलेला लगेच तिथून. त्यानंतर म्हणजे तुम्हाला म्हणजे कुठेही असं ब्रेक भेटलेला नाही असं म्हणायला लागेल, कारण कंटिन्यू नाही तुम्ही नाही, कुठल्या ना बरोबर. कुठल्या तरी गोष्टीमध्ये कुठल्या ना हा, कुठल्या म्हणजे नुसते गोष्टीमध्ये तुमची धावपळच निवड होत 2 वर्ष होती. नुसते 2 वर्ष नुसती धावपळच म्हणजे चालू होती त्या वर्षी. म्हणजे श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या असं बोलूच शकत नाही, वेळच नव्हता भेट. कारण की दादा ही काही साधी गोष्ट नाहीये, कारण की एखाद्या प्लेअरची जी मेहनत असते ना, ती मेहनत कुठेतरी फळाला येते असं म्हणावं लागेल. कारण की तुमची ती धावपळ नव्हती, तर तुमची मेहनत होती जी तुमच्या खेळाबद्दल तुम्हाला दिसत होती. आणि तुमचा जो खेळ आहे, तुमचा जो परिश्रम आहे, तो मेहनत आहे, ती तुम्हाला ती दिसत होती. आणि तुम्ही वारंवार जी निवड होती तुमच्या चांगल्या चांगल्या संघात तुमची होत होती. तर खरं तुमचं करावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन आहे. तर त्या वर्षी तुम्ही विद्यापीठातून खेळला, तर ते विद्यापीठातून खेळण्याचा एक तुमचा अनुभव कसा होता? पहिला वेस्ट झोनच्या मॅच झाल्या. वेस्ट झोनच्या मॅच आमच्या तिथं राजस्थानलाच होणार होत्या. वेस्ट झोनच्या मॅचला आम्ही काहीतरी फर्स्ट प्लेस आठवत नाही मला, आय थिंक थर्ड असेल. थर्ड प्लेस आम्ही खेळलो अशी. आणि लगेचच त्यांनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी तेव्हाच घ्यायची ठरवली, 7 दिवसाच्या 8 दिवसाच्या गॅपमध्ये, त्याच ग्राउंडवर. मग आम्ही राजस्थानलाच होतो, त्यामुळे आम्ही सरांना मग युनिव्हर्सिटीला विचारलं. सरांनी सांगितलं की नाही, आपण रिटर्न नाही जायचं, आपण इथंच थांबू, स्टे करू 7 दिवस. मग 7 दिवस तिथं स्टे केला. नंतर मग 7 दिवसानंतर मग तिथंच आम्ही वर्कआउट थोडीफार प्रॅक्टिस करायचो. विपुल सोबत होता तेव्हा माझ्या. आम्ही जवळजवळ 21 22 25 दिवस, 21 का 25 दिवस तिथं राजस्थानलाच होतो, म्हणजे एक प्रकारे म्हटलं तर ट्रॅव्हल इन्क्लूड केला तर. नंतर मग ऑल इंडिया युनिव्हर्सिटी तेव्हा झाली चालू. सगळ्याच म्हणजे चांगल्या चांगल्या टीमा होत्या त्यावर्षी. नितीन मधने पण कोल्हापूरमधून होता. असे खूप चांगले प्लेयर त्यावेळेचे, जे आता खूप वरच्या स्टेजला आहेत, आपल्या प्रोच्या ते आहेत, आणि महाराष्ट्राला आपल्याला चांगलं यश मिळवून दिले असे खेळाडू त्यावेळेस होते. आणि तिथे आम्हाला जास्त काही यश संपादन करता नाही आलं, पण आम्ही आमचं गटात किंवा पहिल्या क्वार्टर तरी आम्ही हारलो असतो त्या वर्षी. खूप छान दादा, खूप चांगला प्रवास आहे तुमचा. आणि तुम्ही तुमची मेहनत जी आहे ती तुमच्या या प्रवासातून झळकते आणि ती आम्हाला दिसते. आणि त्यानंतरच तुम्ही 2015 आणि 16 या दोन्ही वर्षामध्ये उपनगर पुरुष गटाचं सिलेक्शन घेतलं होतं. तर एक मोठ्या गटामध्ये खेळण्याचा अनुभव तुमचा कसा होता, किंवा ते सिलेक्शन कसं झालं होतं तुमचं? सिलेक्शन म्हणजे प्रयत्न चाललेले. जेव्हा ट्रेनिंग करून पोलीसमधून आलो तेव्हा मग सिलेक्शनच्या या गोष्टी भेटल्या नव्हत्या मला. खेळायलाच भेटलं नव्हतं. नंतर मग संधी भेटली, पण संघ वरती खेळत नव्हता, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. ते दिसत नव्हता, त्यामुळे काहीच होऊ शकत नाही. असं नाही की सिलेक्शनचं वेळ वगैरे काय. दुसऱ्या मंडळातल्या मुलाचं जर वरती काहीतरी होत असेल, त्यासाठी खेळायला मला आवडलं असतं त्यावर्षी. पण कोइन्सिडेंटली त्यावर्षी मला घेतला. नंतर त्या वर्षी वैभवदा सोबत होता माझ्या. असं वाटेल की 12 मध्ये होईल का नाही होईल, कारण की पहिली वेळ आहे ओपनची आपली, घेतील का नाही घेतील. आणि 1-2 वर्ष अगोदर उपनगर प्लेसमध्ये एकदा प्लेस मारलेली 2011 का 12च्या दरम्यान. परत एकदा थर्ड प्लेस खेळलेला, एकदा फायनल खेळलेला. अशा एकदा गोष्टी आहेत. म्हणजे संघ आपला उपनगरचा खूप स्ट्रॉंग होता त्या पिरियडमध्ये. आपल्याला चान्स मिळेल नाही मिळेल अशी अपेक्षा, म्हणजे किती करू आणि किती नाही असं एक विचार करत होतो. नंतर सिलेक्शन आमचं झालं 12 मध्ये. त्यावर्षी बीडला टुर्नामेंट होती राज्यस्तरीय. तेव्हा मी म्हणजे मला बँड स्टँडच ठेवला, कारण की टीममध्ये जवळजवळ 3 का 4 लेफ्ट रेडर होते आणि एक ऑलराऊंडर असल्यामुळे मग ते 2 लेफ्ट रेडरला प्रोत्साहन दिलं. आणि मी लेफ्ट रेडर असल्यामुळे मला खेळवलं नाही, कारण की अगोदरचे जे 2 सिनियर होते त्यांना पहिलं प्राधान्य दिलं. नंतर मग मला बेंच स्टँडच ठेवलेला. पण त्या वर्षी जी खेळलेत एका जुटीने खेळले, जसे मंडळाचा संघ खेळतो त्या टाईपमध्ये उपनगरचा तो जिल्ह्याचा संघ आमचा ओपनचा खेळलेला. आणि वैभवदाही चांगला खेळलेला. अमर निवाते, स्वस्तिकचा उत्कर्षचा तोही खूप चांगला खेळलेला. त्याला डायरेक्ट फायनलला उतरवलेला, तोही बँच स्टँडच होता. आणि 2-3 कव्हर त्याने खूप चांगल्या लावल्या, आणि त्याच्यावर आम्ही फायनल मारलेली त्या वर्षी. आणि ते सलग दुसरं वर्ष होतं फायनलचं उपनगरचं, माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या वर्षी तर तुम्ही जसं सांगितलं, तुम्ही स्टँडवर होतात, लेफ्ट रायडर भरपूर सारे होते. पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा एकदा मुंबई उपनगर या जिल्ह्याचं सिलेक्शन घेतलं. तर गेल्या वर्षीचं थोडंसं अनुभव किंवा सिनियरिटी म्हणता आपण पुढच्या वर्षी सिलेक्शन घेतो, तर पुन्हा एकदा मुंबई उपनगरमध्ये पुरुष गटामध्ये सिलेक्शन घ्यायचा अनुभव पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी कसा होता समजा? दुसऱ्या वर्षी म्हटलं तर चाचणी त्या वर्षी झाली नाही, कारण की राज्य अजिंक्यपद तेव्हा लवकर चाचणी घेतली, त्यामुळे
जो मागचा संघ होता तोच जिल्ह्याने करत कॅरी ऑन करायचं ठरवलं. आणि त्यामध्ये सिनियर खेळाडू घ्यावे म्हणून त्यावर्षी निलेश दादा सोबत होता आणि रिशांत देवाडीकर. हे दोघं आल्यामुळे 2 प्लेयर कमी करावे लागणार होते. त्यामुळे 2 प्लेयर कमी केले. त्यामुळे नशिबाने काय म्हणा की आपलं होतं खेळायचं टॅलेंट म्हणून जिल्ह्याने मला ठेवला 12 मध्ये त्यावर्षी. त्या वर्षीचा संघ हा सांगलीला मॅच खेळली आम्ही. फायनल खेळलेलो पुण्यासोबत. दिनेश दाई वगैरे रिशांत चांगलेच खेळत होते. नामदेव पण चांगला खेळत होता त्या वर्षी. वैभवदा पण म्हणजे अविश्वसनीय म्हणजे आवडलं त्या वर्षी. 2 वर्ष मी त्यासोबत राहिलो. जवळून जवळून ओळखलं की जरा मला बरं वाटलं त्या गोष्टीत खूप. सोबत असल्यामुळे थोडंसं म्हणजे काय बोलतात एक आपल्या गावाचा जवळचाच दादा आपल्या सोबत आहे. खूप छान वाटलं त्या गोष्टीमुळे. एक सोबत असावा एक अपेक्षा होती माझी. कोणतरी आपल्या जवळ एकदा असलं तर चांगलं होतील. त्या वर्षी फायनलला आम्ही पुण्यासोबत हारलेलो. आणि असा एक प्रवास एक सेकंड प्लेस भेटली. जिल्ह्याची राज्याची आपली हॅट्रिक चुकली. एक दुःख पण वाढत होतं. पण जे हा एक सगळेजण खेळण्यासाठीच येतात. कोणी हारायसाठी येत नाही. प्रत्येकाला संधी मिळते आणि आपण कुठे थोडंफार कमी पडलो असू असं एक वाटतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर दादा. जो तो खेळ म्हटलं की हार जीत ही असतेच आणि जो तो तिथे जिंकण्यासाठी देत असतो. आणि तुम्ही जसं आता नामोल्लेख केलं की वैभव दादा असेल आणि वैभव दादाचं नाव पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण जिल्हा किंवा पूर्ण भारतामध्येच नावलौकिक आहे. कारण की त्याच्यासारखा लेफ्ट कव्हर आपण पाहतो की एक खूप चांगला लेफ्ट कव्हर आहे आणि एक माणूस म्हणून देखील खूप चांगला व्यक्ती आहे तो. आणि प्रत्येक वेळी चांगल्या बरोबर. चांगल्या खेळाडूंना त्याचं साथ असते. तर वळूया थोडंसं पुढे दादा. तुमचं हे झालं जिल्ह्यातील सिलेक्शन किंवा एक राज्य पातळीवरील सिलेक्शन. थोडंसं आपण समाजस्तरीयकडे वळूया. समाजस्तरीय कबड्डी खेळत असताना जय भवानी या संघातून तुमचा एक प्रवास किंवा अनुभव जर आपण विचारला तर तो कसा असेल? पण कसं म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा मला म्हणजे ते 10वी-11वीचंच वय होतं. नुकताच मला म्हणजे खेळत होते 7 मध्ये. त्या वर्षी वांडळला मॅच झालेला आणि पहिल्याच योगायोगाने म्हणजे हा संघ सोबत होता. अपोजिट संघ त्यांच्यासोबत मग आपण पण त्याच लेवलला पुढचा संघही आपल्याच आहे आणि पहिलंच ओपनची टुर्नामेंट होती की जी मी खेळत होतो. जवळ 14-15 वर्ष असेल आय थिंक मला तेव्हा तेव्हा खेळत होतो. आणि पहिली मॅच आम्ही वेळेसोबत जिंकलेलो त्या वर्षी. म्हणजे सुरुवात चांगली झालेली. सगळे म्हटले बिंदास खेळ, हार जीत काही इम्पॉर्टंट नाही, तू खेळणं महत्वाचं आहे. आणि तेव्हा फक्त बाकी आम्ही ज्युनियरचा जो आमचा सट होता तेच फक्त विपुल आणि विशालदा शशांक हे अ संघातून खेळत होते आणि आम्हाला ब संघातून तेव्हा संधी मिळाली. त्यामुळे सगळे बोलले काही फरक नाही पडत, तू फक्त खेळ. खूप चांगलं दादा सांगितलं. कारण की आपला जो मागचे जे आपले पाठीराखे असतात त्यांचा हा सपोर्ट खूप गरजेचा असतो किंवा आपले प्लेयर असतात की एक बिंदास खेळण्याचं जी गोष्ट असते ती प्रत्येक वेळी खूप आपल्याला कामाला पडते. जेव्हा तो प्रेशर जो असतो तो थोडा रिलीज होतो आपल्यावर आणि आपण बेधडक जे आहे ते खेळतो. आणि तुमचा गेम तर आम्ही नेहमीच पाहत आलोय. तर एक समाजस्तरीयमध्ये काही आठवणीचे तुमच्या ज्या टुर्नामेंट आहेत त्यातली एखादी टुर्नामेंट कुठली तुम्हाला आठवते की ज्यामध्ये तुमचा खेळ जो आहे तो नेहमीच चांगला होता, पण एखादी अशी टुर्नामेंट जी तुमच्या अजूनही लक्षात असेल? टुर्नामेंट असं पूर्ण म्हटलं समाजाची तर आठवत नाही. पण चैत्र पौर्णिमेची फायनलचा क्षण एक होता की खेळलेलो आम्ही. आठवत नाही आहे मला. पण उत्साह एवढा होता की त्यावेळेस काय सांगू शकत नाही. मला आठवणीत काहीच नाही गोष्टी म्हणजे थोडा विसर पडलाय त्या गोष्टीचा. पण फक्त फायनल खेळलेलो तो आनंद खूप होता त्या वर्षी. चैत्र पौर्णिमेची फायनल कारण की त्या वर्षी कधीच फायनल कोणी मारली नव्हती आमच्या संघाने. त्या वर्षी मारलेली. तो सगळ्यांना प्राऊड एक म्हणजे जुने खेळाडू आहेत सगळे. त्यांना खूप म्हणजे हे वाटत होतं, प्राऊड वाटत होतं आमच्यावर. आणि असं उचलून धरल्यासारखं आम्हाला सगळ्यांना धरलेलं म्हणजे आपल्याला हे जे त्यांनी जे केलं नाही ते आम्ही केलं हे म्हणजे आम्ही आणि ते एकच आहेत असं एक फिलिंग ती एक वाढत होती. त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं ह्यात आम्हाला खूप म्हणजे आनंद होता. अगदी अगदी बरोबर दादा. कारण की रामवर्धन देवीचे ते चैत्र पौर्णिमेचे ज्या काही मॅच होतो ते आपण समाजाचा वर्ल्ड कप म्हणून त्याच्याकडे पाहत असतो. तर ते जिंकायचं प्रत्येक समाजातल्या टीमचं स्वप्न असतं आणि ते तुम्ही स्वप्न तुमच्या संघाला पूर्ण करून दिलं. खरंच तुमचं खूप मोठं योगदान आहे जय भवानी या संघासाठी. तर दादा एक तुम्हाला विचारायचं झालं तर एक तुमचं आम्ही पाहत असतो एक शांत संयमी एक चढाईपटू म्हणून तुम्ही ओळखले जातात. आणि तुमच्या ज्या स्किल आहेत बैठी असेल, बोनस मारणं असेल किंवा झटकन पुढे जाऊन कॉर्नरला मारणं असेल, तर त्या स्किल ज्या आहेत त्या तुम्ही कशा डेव्हलप केल्या किंवा तुमचे जो पायामध्ये जी ॲजिलिटी आहे किंवा तो स्पीड आहे तो तुम्ही कसा काय डेव्हलप केला आणि आज एक तुम्ही वेगवेगळे सक्सेसफुल रायडर
शेफ बनलात त्याचं मागचं कारण आणि त्याच्या मागची मेहनत काय आहे? लहानपणी सायकलिंगची जास्त सवय होती मला. सायकलिंग खूप करायचो. नंतर मग आपलं कॉलेजचं जीवन जेव्हा चालू व्हायला लागले तेव्हा धावपळी, म्हणजे आपण कुठली गोष्ट, आपल्याकडे काही साधन नाही, बस पकडा, आपण धावत धावत जा, शाळेत जायचं धावत धावत जा, आणि उशीर व्हायचा मला प्रत्येक गोष्टीला. म्हणजे कॉलेज असो, विकेचं आपलं कॉलेज आणि बस स्टँड असो, तिथनं धावत धावत शाळेपर्यंत जाणं, म्हणजे हे रेग्युलर रुटीन माझं सकाळचं एक, म्हणजे मला 400-500 मीटरची स्प्रिंटच रोजची असायची. शाळेमध्येही तसंच, जेवायला जायच्या वेळेस, जेवून रिटर्न यायच्या वेळेस की 15 ते 20 मिनिटं मिळायचे. मग ते एक स्पीड मारायची सवय लागलेली थोडक्यात. नंतर नंतर मग काय प्रॅक्टिस व्हायला लागल्या. नंतर मग सचिनला आम्हाला वर्कआउट घ्यायचा, त्याच्यामुळे एक स्प्रिंट कळायला लागली. मला एक आठवतं, एक सांगू इच्छितो, नरेश कदम जेव्हा होते, आम्हाला ज्युनियर होतो आम्ही, तेव्हा ते एक सांगायचे आम्हाला की एवढा स्पीड पाहिजे ना तुम्हाला, एक खडा जरी लागला ना तरी तुम्ही असं लगेच बाजूला किंवा असं क्विकली निघालं पाहिजे, एवढा तुमच्या अंगात तेजी पाहिजे. ती गोष्ट मला अजूनही आठवते त्यांनी बोललेली. म्हणून स्किपिंग ऍक्टिव्हिटी जास्त करा, स्प्रिंट मारा. म्हणजे ते गोष्ट मला ती मी पकडून ठेवलेली तेव्हा. म्हणजे आपल्याला चपळ व्हायचं तर स्पीड वर्कआउट जास्त केला पाहिजे, लॉंग डिस्टन्स नाही खेचला पाहिजे. म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये जेवढं तुम्ही स्पीड जेवढं खेचाल पॉवरनी, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि नंतर मग प्रशांत मुकलच्या सरांच्या हातामध्ये गेलो, तेव्हा नंतर मग त्यांनी, म्हणजे भरपूर त्यांनी मला ऍक्टिव्ह करून टाकलं त्या गोष्टीमध्ये, स्पीडमध्ये. तो एक स्पीड एक निघायला लागला. सुरुवात कबड्डी जेव्हा, आवाज येतोय का? हा, येतो आवाज येतो. हा, सुरुवातीला मग बैठीचं स्किल माझं पहिलं होतं. मी बैठीच फक्त मारायचो. नंतर मग सगळे योगेशदा असतील, सचिनदा असतील, मग तो पुढे हात मार, पुढे मार वगैरे, म्हणजे हे स्किल ऍक्टिव्ह कर. मग ते ऍक्टिव्ह करण्यासाठी मग ते मला शिकवायला लागले, असं कर तसं कर. गाईडलाईन एक प्रकारे देतो तसे द्यायला लागले. प्रशांत मुकल सर पण मला तसे प्रकारे गाईडलाईन करायचे. म्हणजे प्रत्येक, म्हणजे असं एकाचं नाव घेणं चुकीचं वाटतंय, सगळ्यांनीच काही ना काही मला मुलाचं मार्गदर्शन तेव्हा केलेलं. आणि नंतर एक सांगू इच्छितो, एक माउंडरचे गणेश कदम आहेत, अमृतगावचे. ते पोलिसमध्ये गेल्यानंतर एक पुढचे अटॅक आहेत वाढवण्याचा, अजून बाबा तू असं डॉज दे, हे दे. तो स्वतःहून माझ्याकडनं ते गोष्टी म्हणजे निरकायचा, हे तू करत नाहीस, हे तू कर. तो मला एकट्याला बाजूला घ्यायचा आणि तो त्या गोष्टी माझ्याकडनं करून घ्यायचा. अर्धा तास आपण करायचं, कोण नाही प्रॅक्टिस नाही केली ना तर आपण हे करायचं. मग तो माझ्याकडनं करून घ्यायचा. मला ती एक आवड निर्माण झाली. जवळजवळ त्यांनी महिनाभर माझ्याकडनं ते करून घेतला. नंतर मग एक टर्नवर हात काढणे, कॉर्नरवर हात काढणे, त्या गोष्टी अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्या माझ्या. खूप खूप छान दादा, तुम्ही जसं सांगितलं. कारण की कुणाल शिंदे जेव्हा पण ऑपोजिशन मध्ये असायचं ना, समोरच्या टीमला खरं तर घाम फुटायचा. कारण की कुणाल शिंदेला थांबवायचं कसं, त्याच्या या स्पीडला आवर कसा घालायचा. कारण की अविस्मरणीय स्पीड आणि ती ऍजिलिटी वगैरे होती, ती अविस्मरणीय होती. आम्ही देखील खेळ पाहायचो की जयभवानी बरोबर आपली मॅच लागते, तर एक चॅलेंज समोर काय असेल तर ते म्हणजे अर्थातच कुणाल शिंदे. कारण की कुणाल शिंदेला थांबवणं तेवढं सोपं नव्हतं. आणि तुमचा गेम आम्ही नक्कीच पाहत आलो. आणि नेहमी शांत आणि संयमी, जरी कोण बोललं तरी त्याला कधी उलटा शब्द नाही किंवा कधी उलटं बोलणं नाही किंवा पंचांना कधी अपशब्द नाही तुमच्या तोंडातून आम्ही पाहिलं. तर असे गुणी खेळाडू आहे ना, भेटणं खूप कमी असतं आणि खूप कमी तुमच्यासारखे खेळाडू भेटतात. तर तुमच्यासाठी एक 2 शब्द हिंदीमध्ये नक्कीच बोलेन दादा. परिंदों को मंजिल मिलेगी ये फैले हुए उनके पर बोलते हैं. परिंदों को मंजिल मिलेगी ये फैले हुए उनके पर बोलते हैं. जो लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में उनके हुनर बोलते हैं. आणि आज आपण पाहतोय की तुमचं जे जे काही मेहनत आहे किंवा परिश्रम आहे तो आज पूर्ण आपला समाज पाहतोय. दादा वळूया थोडंसं मुलाखतीमध्ये पुढे. तर एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की समाजाने एक नवीन उपक्रम चालू केला होता, केपीएल. आता केपीएलचा देखील तुम्ही एक Right. वर्ष भाग होतात. आणि पहिलं वर्ष आम्ही बघितलं यश आयुष वेडे रायडर्स या संघातून तुम्ही खेळत होतात. आणि त्यावेळेचा जो खेळ आहे, तुम्ही वन साइड तुमच्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलेलं. आणि तो जो त्या वर्षी जो तुमचा खेळ होता किंवा फॉर्म होता तो अविस्मरणीय होता. आणि थोडंसं सेमीफायनल मध्ये तुम्हाला दुखापत झाली, परंतु तुमची टीम फायनल मारलेली. तर एक केपीएल खेळण्याचा एक नवीन उपक्रम आपल्या समाजामध्ये आला. तर सर्व खेळाडू एकत्र होऊन खेळण्याचा अनुभव एक कसा होता तुमचा? निश्चितच हा उपक्रम खूप छान होता. मला आवडला हा उपक्रम. कारण की प्रत्येक आपल्या समाजातले जेवढे गाव आहेत, म्हणजे तो लहान खेळाडू असू दे किंवा मोठा खेळाडू असू दे, ह्यांचं जे मिक्सअप, जे कॉकटेलेशन जे करतो, त्याच्यातनं एक ज्ञानाचं देवाणघेवाण जे होतंय. म्हणजे तेव्हा आमच्या वेळेस परेश चव्हाण दादा होता, बाळादा पण असं मला कोचिंग करायचं, थोडंफार सांगायचा, पवन होता, विपुल होता आमच्यासोबत, अजून मंगेश, आड्रेचा मंगेश होता. एक म्हणजे असं सगळं मिक्सअप आपण खेळत होतो, म्हणजे एकजुटीने खेळत होतो. म्हणजे असं काय नाही तू त्या गावचा या गावचा असं काही नाही, आपण एका जुटीने खेळतोय, हे कळतोय. माझ्या चुकी आहेत पवन मला सांगायचा,
किंवा बाळादा मला सांगायचं असं खेळ तसं कर. बरेचदा प्रॅक्टिसला तेव्हा 2 दिवसा 1 दिवसच आला, नंतर मॅचला आला. मग तेव्हा तुम्हाला थोडं फार अशा तू कर तसं कर, म्हणजे एक थोडंसं ज्ञानची देवाणघेवाण बोलतो ना आपण, एक आपल्या इतर समाजातल्या खेळाडूंकडून आपण घेतो. त्या गोष्टी त्या केपीएल म्हणजे आपल्यातून मिळाल्या, आपल्या प्रोमधून मिळाल्या, समाजाच्या प्रोमधून. आणि जसं ज्या टीमचं वातावरण होतं ते एकजुटीचं होतं, काय असं वेगळं असं वाटलं नाही. पण क्षण चांगले होते आणि निश्चित ते लहान जे आपले युवा पिढी आहेत, म्हणजे त्यांनाही ते चांगलं वाटत असेल की बाबा हा मेहनत काय करतो, तो काय कष्ट करतो, ह्याचं काय स्किल आहे की तो असा असा मारतो, हे काय कव्हर काय करतात, हे म्हणजे हँकल होल्ड कशा प्रकारे करतात, त्या गोष्टी आपल्याला समोरून बघायला मिळतात. त्यांच्यासोबत राहतो, बोलतो, त्या गोष्टीचं देवाणघेवाण होतं एक प्रकारे आपल्याकडनं. आणि ते ज्ञान वाया जात नाही आणि असे उपक्रम झालेत, अजूनही व्हावेत अशी मी अपेक्षा करतो. अगदी बरोबर, नक्कीच. आणि दादा, भविष्यात देखील असे उपक्रम होतील आणि कोयनावळे गावाने ती सुरुवात केली होती आणि पुढे कादवड गावाने ते चालू ठेवलं आणि अजून पुढे बाकीचे गाव आहेत आपल्या समाजातील, ते पुढेही चालू ठेवतील. तर दादा, त्यावेळेस तुमच्या संघाने फायनल मारली होती आणि पहिल्याच केपीएलचा मानकरी तुमचा संघ ठरला होता. तर त्यावेळेसच्या तुमच्या भावना कशा होत्या की पहिलाच उपक्रम आहे आणि पहिल्याच वर्षी तुमची टीम फायनल मारते, फर्स्ट प्लेस? असं वाटलं नव्हतं की काय होईल, खेळायचं आहे आपल्याला, संघ मालकांना निराश नाही करायचं, त्यांना एक निश्चित असं म्हणजे जे पाहिजे त्यांना अपेक्षा आहे त्या लेवलला त्यांनी आणून ठेवायचं. तरी संघ मालक जे होते ते येऊन मला बोललेले की तू हारजीतचं काय बोलू नको, तू फक्त खेळ. मला येऊन त्यांनी असं सांगितलं, टेन्शन वगैरे घेऊ नको रे काय असं. मला ते एकदा दोनदा येऊन बोलून गेलेले. म्हटलं नाही दादा काय नाही, तुम्हाला जसं पाहिजे तसं होणारच, बोलू तुम्ही काही कर बोलात तरी. मग त्या प्रकारे झालं. आणि नंतर मला असं वाटतं पूलमध्ये ग्रुप लेवलमध्ये शेवटची मॅच का सेकंड मॅच होती तेव्हा मला इंजुरी झालेली त्या मॅचमध्ये. तर त्या मॅचमध्ये तुम्हाला इंजरी झाली. आम्ही त्या टीमचे फॅन होतो आणि आम्ही त्या टीमचे सपोर्टर होतो. आमचं थोडं थोडं कुठेतरी असं मला वाटायला लागलं की अरे, कुणाल दादाला इंजरी झाली की आपण कुठेतरी आपलं आव्हान इथे संपुष्टात येते की काय. पण परंतु आपली टीम जी आहे ती तेवढी स्ट्रॉंग होती. त्या टीमने फायनल पर्यंत मजल मारली आणि फायनल मारून आपल्या टीमला जिंकवलं. दादा, वळूया मुलाखतीमध्ये, पुढे वळूया आपण थोडंसं. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या प्रित्यर्थ तुम्हाला एक प्रश्न मी आज जाणून बोलून विचारेन की आयुष्यात तुम्ही कबड्डी खेळता किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आज तुम्ही एवढ्या मोठ्या उंच शिखरावर यशाच्या पोहोचलात, तर तुम्ही ह्याचं श्रेय किंवा एक गुरुचं स्थान तुमच्या आयुष्यामध्ये कोणाला द्याल? असं एका व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही. जे माझे ज्येष्ठ बांधव आहेत म्हणजे संतोष पवार, अर्जुन काका, सचिन दा, योगेश दा, नरेश कदम, परत अजून योगेश जाधव म्हणा किंवा कोणीही, असे सगळ्यांना हे श्रेय आहे. आणि इव्हन जे माझे हे जे कलिग्स होते, समजा विपुल म्हणा, रोहन, विशाल दा, शशांक, निखिल, किरण शिर्के, हे सगळ्यांना हे श्रेय आहे कारण की त्यांच्याकडनं मी शिकलोय. त्यामुळे ते सगळेच हे बोलताय गुरुपौर्णिमेचं तुम्ही, एकाला मी श्रेय देऊ शकत नाही कारण की यांचा सगळ्यांचा तो वाटा आहे त्या गोष्टीत. आणि जे यश मिळाले आज, जे मी म्हणजे जे करतोय, यशाच्या ज्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळे यांच्या पाठिंब्याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे एकाचं नाव नाही मी घेऊ शकत त्या गोष्टीसाठी. अगदीच बरोबर आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की सर्व कोण ना कोण आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि सर्वजण आपल्याला काही ना काही शिकवून जात असतात. आणि जसं आता तुम्ही सांगितलं, ज्यांची तुम्ही नावं घेतली त्यांच्याकडनं काही ना काही तुम्ही शिकला आहात आणि ते सर्व तुम्ही आयुष्यामध्ये म्हणा किंवा तुमच्या खेळामध्ये म्हणा तुम्ही इम्प्लिमेंट केलं आणि आज तुम्ही एक सक्सेसफुल रायडर किंवा एक सक्सेसफुल कबड्डीपटू म्हणून उदयास आलात. आता वळूया थोडंसं मुलाखतीमध्ये पुढे. एक मुलाखत आपला टाइम संपत आला, परंतु मी तुम्हाला विचारेन हो. की आता तुम्ही व्यावसायिक टीम जी आहे तुमची नवी मुंबई पोलीस या संघामध्ये खेळता, तर एक व्यावसायिक संघामध्ये नवी मुंबई पोलीसमध्ये खेळण्याचा एक अनुभव तुमचा कसा आहे? नवी मुंबई म्हणजे सगळेच म्हणा, नामदेव विसवलकर, महाजन, हे विवेक भोईटे, योगेशदा पण खेळतो, अजून आमचा संकेत बानकर, हे सगळे खेळाडू आहेत. ह्यांच्याकडनं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी शिकलो मिळलो आणि त्यांनी नेहमी म्हणजे प्रोत्साहन दिलं, खेळ वगैरे त्यांच्याकडनं शिकलाय त्या गोष्टी. आणि एक वरची हाय लेवल काय असते कारण की ते वरच्या लेवलला जास्त खेळतात माझ्यापेक्षाही, त्यांच्याकडनं खूप म्हणजे शिकलो आणि त्या गोष्टी फेस पण केल्या. योगेशदा पण नेहमी म्हणजे एक चार्ज करायचा मॅचच्या अगोदर की मरण किंवा मार, घाबरायचं नाही, मॅचचं होईल ते होईल, तू डेअरिंगने खेळ. म्हणजे एक जे हौसला अफजाई बोलतो ती सगळी, म्हणजे ते प्रोटेक्शन काही म्हणा, जे तुम्हाला योग्य वाटेल त्या शब्दाला पूरक असतं त्या प्रकारचं मला एक पाठिंबा मला द्यायची, मला चार्ज करायचे त्या गोष्टीसाठी आणि अजूनही करतात. आणि ते मला आवडतं अजून, म्हणजे चार्ज कोणी केलं की एक म्हणजे काय होतं, जिद्द, एक उमेद निर्माण होते. जे आहे ते जो खेळण्याचा जोश आहे, जज्बा आहे, तो डबल ट्रिपल होऊन जातो या गोष्टीने.
आणि सगळेच खेळाडू त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप नामवंत आहेत, त्यामुळे त्यांचं ज्ञान मिळणं भले तो आपल्यापेक्षा कमीही असो ना, तरी त्याच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं होतं. अगदी अगदी बरोबर बोलत दादा. जसं तुम्ही आता सांगितलं की नवी मुंबई संघ हा खूप चांगले चांगले खेळाडू त्यामध्ये आहेत. आणि त्यामध्ये खेळण्याचा अनुभव नक्कीच तुमचा चांगला होता. आणि जसं सांगितलं तुम्ही आता की तो प्रेशर कुठेतरी आहे तो तुमच्या डोक्यावरनं रिलीज होतो जेव्हा आपला एखादा खेळाडू सांगतो की तुला बिंदास खेळायचं आहे आणि तुला तुझा नॅचरल खेळ दाखवायचा आहे, तर त्यावेळी थोडासा प्रेशर कुठेतरी आपल्या डोक्यावरनं रिलीज होतो आणि आपला नॅचरल गेम तिथे आणि आपण खेळतो. आणि जेव्हा आपण नॅचरल गेम आपला तिथे दाखवतो तेव्हा तो आपला 100% असतो. बरोबर. तर मुलाखतीमध्ये थोडंसं पुढे वळूया दादा. तर एक तुम्हाला विचारायचं झालं तर आजचे जे खेळाडू आहेत किंवा युवा खेळाडू आहेत आपल्या समाजातील असतील आणि बाकीचे खेळाडू देखील असतील, तर त्यांच्यासाठी एकूणच तुम्ही काय मेसेज द्याल किंवा काय सांगाल तुम्ही? एक म्हणले तुम्ही तुमच्या जे तुम्ही ग्राउंडवर खेळता त्या ग्राउंडची तुम्ही स्वतः काळजी घ्या, कारण की ते श्रेय तुमचं एकट्याचं नाही, त्या ग्राउंडने दिल्यामुळे तुम्हाला मिळतं. त्यामुळे ज्या ग्राउंडची काळजी तुम्ही घ्या, ते ग्राउंड तुम्हाला फळ देईल त्या कष्टाचं. तुम्हाला सुरुवात तुम्ही तिथून करा. आपले जे सिनियर खेळाडू आहेत, युवा खेळाडूंनी नेहमी सिनियर खेळाडूंचं थोडं रिस्पेक्ट देऊनच त्यांच्याशी वागलं पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे. त्यांच्याकडे उद्या तुम्हीही सिनियर होणार आहात आणि भलीचं चक्र आहे. आज तुम्ही ज्युनियर आहेत, तुमचेही सिनियर, तुमचेही ज्युनियर तुम्हाला रिस्पेक्ट देणार आहे. जसं घ्याल तसं मिळेल तुम्हाला. आणि ह्या गोष्टीवर त्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. फिटनेस प्रॅक्टिस ह्या गोष्टी तुम्ही करणारच, पण ह्या ज्या वैयक्तिक इतर गोष्टी आहेत ज्यांचं कोणाकडे लक्ष जात नाही, ह्या गोष्टीही त्यांनी पहिल्या आत्मसात केल्या पाहिजे. जी कदर केली पाहिजे ग्राउंडची, आपण ती कदर पहिली महत्वाची. नंतर फिटनेस ह्या तुम्हाला प्रत्येक जण कोण ना कोण मार्गदर्शन, ह्या गोष्टीकडे कोणाकडे लक्ष जात नाही सहसा. अजून एक गोष्ट म्हणा सांगेन की जे तुम्ही युवा पिढी जेव्हा तुम्ही खेळता, आवाज येतो का? हा, येतो येतो येतो. हा, जी युवा पिढी जी खेळते किंवा इतरही म्हणजे जे सुरुवात करताय, स्टेजला पोहोचलाय, मॅच जेव्हा चालते किंवा काय करते, हे खोटं बोलणं हे तुम्ही टाळा. म्हणजे खोटी अपील करणं, मारला तर पॉईंट मारला म्हणून तुम्ही घोषित करून टाका. तुम्हाला मारला म्हणून तुमचे जे कलिग्स आहेत, जे तुमचं मंडळाचे सारथी खेळाडू आहेत, ते तुम्हाला काय बोलणार नाहीयेत. त्यानं त्याच्या कष्टाने त्यानं पॉईंट मारलाय आणि तुम्ही त्याच्यात नम्रतेने देणं हे तुमचं काम आहे, जरी पंचाला ती गोष्ट कळाली नाही. म्हणून मॅच खेळताना कधी खोटं बोलू नका, एवढं मी युवा पिढीला नक्कीच सांगेन. आणि गोष्ट आम्हाला नेहमी योगेश कदम मॅचला प्रॅक्टिसला आम्हाला नेहमी सांगायचा, मॅच हारली तरी चालेल पण खोटं नाही बोलायचं. अगदी अगदी बरोबर दादा. कारण की कुठेतरी पुढे जाऊन देखील आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला रिस्पेक्ट देऊ, खरं बोलू, तेव्हाच आपण सक्सेसफुल प्लेअर होऊ शकतो. तर दादा अजून एक विचारायचं झालं तर तुम्हाला एवढं सर्व होत असताना एवढ्या सर्व गडबडीमध्ये तुमच्या घरातला सपोर्ट तुम्हाला कसा होता? घरातलं सपोर्ट म्हटलं तर मी पहिला मामाकडेच राहायचो, अरुण पवार. मग तिकडेच शिक्षण वगैरे सगळं तिकडेच झालं आणि मामा पण चांगला कॉर्नर कबड्डी खेळायचा हे मी लोकांकडनं ऐकलेलं. मग खेळता खेळता खूप म्हणजे त्यांना खेळायचे, त्यामुळे घरातून तेच खेळत होते आणि सांगायचे घरी नाही थांबायचं, प्रॅक्टिसला जात आहे ना, काही कुठ नाही बोलणार, 10 वाजता ये ना तर 12 वाजता ये, कोणी काय ना, किट किती मळलेला असू दे, कारण की तेव्हा मातीत व्हायचं. त्यामुळे पूर्ण असे लोळून आणि रेड मारायचं बोललं की पूर्ण आपलाच गोळाच होऊन जायचा मातीचा. मग ते गोळा झाल्यानंतर मग काय घरी गेलो की घरातल्या सगळ्यांच्या शिवाय, पण कोणी कसं मामा येणार बोलणार खेळतोय ना, काय दुसरीकडे गेलाय का, काय नाही बोलणार. म्हणजे असं प्रोटेक्शन. शिवाय आई पण, आईला मावशी वगैरे नंतर मग सांगायला लागल्या, कारण की ते आपण कसं गावात राहतो, आई वगैरे मावशी वगैरे मुंबईला वगैरे राहायच्या,